हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण बंद करून टाका. कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धैर्मुक्तै ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभावपठता हितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तभगवान् अवतीर्ण एवं श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुत्यम्. आज आपण पंचकरण ह्या ग्रंथावर चिंतन करणार आहोत. लक्षात घ्या, पंचीकरण ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? 5 वस्तूचं एका ठिकाणी येणं याला पंचीकरण म्हणते. त्याच्यामध्ये याला भूत असं नाव ठेवलेलं आहे. पंचमहाभूत. महाभूत म्हणजे मोठाले आहेत. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा, आकाश हे पंचमहाभूत आहेत. भौतिक आहेत म्हणून त्याला भूत असं म्हटलं आहे. जे उत्पन्न होत असतं आणि जे नष्ट होत असतं ते भौतिक असतं. म्हणून हे पंचमहाभूत हे भौतिक आहेत म्हणून यायला भूत म्हटलं आहे. आणि हे एकापेक्षा एक व्यापक आहेत. पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक आहे, पाणीपेक्षा अग्नी व्यापक आहे, अग्नीपेक्षा वायू व्यापक आहे, वायूपेक्षा आकाश व्यापक आहे. म्हणून महान म्हटलं आहे त्याला. स्थिर बसा सगळे ऐका. कसं झालेलं आहे, परमार्थ करीत असताना आपण
असं ठराव पास केलेला आहे, काहीतरी करून आपल्याला मिळेल म्हणून आपला सगळा जोर कशावर आहे? करण्यावर. कशावर जोर आहे? परमार्थ बी करूनच मिळेल असं वाटत असतं. परमार्थ श्रवण करून त्याच्यात मला मिळेल असं वाटत नसतं. म्हणून श्रवणाला प्राधान्य देत नाहीत माणसं, कृतीला प्राधान्य देतात. दर्शन घेणं, मंदिरात येणं, घंटी वाजीत बसणं, प्रदक्षिणा घालणं, काहीतरी तीर्थाला जाणं, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमण करीत बसणं, ह्या तीर्थाला त्या तीर्थाला त्या तीर्थाला. पण आपण श्रवण करून, ग्रंथाचं श्रवण करून आपण मुक्त होऊ असं वाटत नाही. आणि हरिपाठात म्हणा, सगळ्या ग्रंथात तर सांगितलं सर्व सुख गोडी, शास्त्र रिकामार्ध घटी, सर्व सुखाची गोडी. सर्व सुख पाहिजे ना तर मग शास्त्र निवड. शास्त्रात काय सांगितलं? 6 शास्त्र निवड. वेद काय सांगतो, शास्त्र काय सांगतं, पुराण काय सांगतं. आपल्याला वाचून कळत नसेल तर ज्याला कळतं त्याच्याकडून कळून घ्यावं. तुम्हाला पत्र आलं आणि तुम्हाला जर कळत नसेल तर मग शिक्षकाला म्हणायचं हे आम्हाला वाचून दाखवा बाबा, पत्र आलं आहे, काय निरूप आहे याच्यात, आम्हाला काही कळा ना. काऊन की ते आमची मराठी भाषा आहे आणि पत्र आलं इंग्लिश भाषेत अमेरिकेतून पोराचं, आणि मला ती काही येत नाही भाषा. गुरुजी तुम्हाला कळत आणि तुम्ही मला याचा अर्थ, याच्यात काय लहानपणा आहे? हां, काही लहानपणा नाही ना. आपल्याला भाषा नाही येत ती. आपण मराठीत भाषेत बोलणारे. ती कोणी पोरग अमेरिकेला आहे, ते इंग्लिशमधून पत्र आलं, त्याला नाही येत मराठी भाषा. काऊन की ते तिकडं शिकलं आणि तिकडंच जॉबला लागलं. म्हणून त्याला जी भाषा येते त्या भाषेत त्यांनी काय लिहिलं? पत्र लिहिलं. आणि मग ते पत्र आपल्याला वाचता येईनं, त्याचा मजकूर कळना, म्हणून गुरुजीला वाचायला लावलं. गुरुजीनं समजून सांगितलं. तसंच आपल्याला पत्र पाठवलेलं आहे रामगुरू बाबांनी, पंचीकरण, आणि आपल्याला ते वाचलं. आमची इथं आवटी गुरुजी होती, बंध पंचीकरण पाठ केलं त्यांनी. आवटे सर होती पारनेरचे, पण अर्थ कळना. वाचलं, पाठ झालं, पण काय कळना. आणि मग म्हटले हरी, मी त्याचा विद्यार्थी. अरे म्हणजे मला हे गंज वाचायलो, मी पाठ झालं आहे माझ्या, रोज वाचितो, पण मला काही कळत ना. म्हणलं ते कळून घ्यायचं असतंय, पाठ करायचं नाही वाचायचं नसतं. काय करून घ्यायचं? हां, आपल्या का पाठ नाही का हरिपाठ देवाची येद्वारी? हां, पाठ झाला आहे, रोज पाठ आहे, पण कोण देव, कोणचं द्वार, कोणचा क्षण, कोणच्या 4 मुक्त्या, काही लागत तू संदर्भ. देव शब्दाचा अर्थ काय आहे, मुक्त कशाला म्हणावं, क्षण कोणचा आहे, तो वेद जा किंवा देवाची हे द्वार कोणचं आहे, देवाचं द्वार. हां, आपण ठळक लावला की हे देवाचं काय आहे, द्वार आहे, याच्यात कोण आहे, देव आहे, हे मान्य आहे. आणि आहे बी. अगोदर इकडूनच इकडे यावं लागत असतं, रस्त्यातूनच घरात जावं लागत असतं, काऊन की रस्त्याची योजनाच घरात जाण्यासाठी. तसं वारकरी संप्रदायाला माहिती आहे, संताला माहिती आहे, डायरेक्ट तुम्ही परमात्मा आहेत हे सांगितलं तर तुम्हाला ते पचणार बी नाही आणि पटणार बी नाही. म्हणून इकून सुरू केलं त्याने, बाहेरून. अगोदर बाहेरचा देव दाखविला, आतला देव कळण्यासाठी बाहेरचा सांगितला. बाहेरचा सांगण्याचा हेतू नाही संताचा. म्हणून तर सगळे शास्त्र आत हरी म्हटलेत आणि मग बाहेर हरी. योजनाच अशी केलेली, आत हरी मग हरीने घर कोण दिले. म्हणून आपला जो विषय पंचीकरण, एका ठिकाणी येणं, 5 वस्तूचं एका ठिकाणी येणं. ह्या पिंडातमध्ये पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा, आकाश हे पंचमहाभूत आहेत. आणि हे शरीर बी पंचमहाभूताचंच आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश हे जे तुमच्याकडं आता उपलब्ध शरीर आहे, ह्या शरीरात बी तत्व येतं. पृथ्वीचं तत्व आहे, पाण्याचं तत्व आहे, अग्नीचं तत्व आहे,
वायूचं तत्व हे आणि आकाशाचं तत्व हे एकापेक्षा एक सूक्ष्म आहेत आणि महत्त्वाचे आहेत. पुन्हा लक्षात घ्या, याला पंचमहाभूत असं म्हणते. तो ग्रंथ आपण पुढं ऐकायला घेतला आहे. म्हणून अगोदर देह काय आहे कळालं पाहिजे, जग काय आहे कळालं पाहिजे, मी कोण हे कळालं पाहिजे आणि देव काय आहे हे कळालं पाहिजे. हे तर कळलं ना आपल्याला. आपल्याला बघ कळण्याचा अहंकार झालेला मला लई कळतं. काय कळतं आपल्याला? जग कशाचं हे कळतं का? जग कोणी केलं हे कळतं का? जग कुठून आलं कळतं का? जग कशाचं झालं कळतं का? जगाला कारण काय आहे हे आपल्याला काहीच माहीत नाही. जगाला तुम्ही पाहता का जग माहिती आहे तुम्हाला? पाहता आणि पाहता तर मग ते खरं वाटतं का खोटं आहे का खरं आहे माहीत आहे का? हां, त्याला आपण खरं समजिले दिसतं म्हणून. बरं, दिसतं म्हणून खरं म्हणावं तर बऱ्याच गोष्टी दिसतात पण खऱ्या ठरत नाहीत. स्वप्न दिसलं नाही का खरं नाही. हां, मृगजळ दिसलं नाही का खरं नाही. बऱ्याच गोष्टी दिसल्यात, आता सावली दिसत नाही का खरी नाही. तुमची सावली दिसली नाही का खरी नाही. म्हणून प्रतिबिंब दिसलं नाही का खरं नाही. आरशात आता पाहून आले ना गंध लावू लावू, मग त्याच्यात प्रतिबिंब दिसलं नाही का खरं नाही. खरं नाही. दर्पणीचे दुसरे भाषे परिचय असे एकची आणि तेच जर आरशात कुत्र्याने पाहिलं तर ते भुकत. कारण की त्याची बुद्धी तुमच्या इतकी विलक्षण नाही. कुत्र्याला जर पुढं आरसा धरला तर ते भुकत आणि मग त्याला वाटतं की मी भुकायलं तर ते बी भुकायलं. आम्ही दोघं आहेत, तो एक आणि मी एक. ते चवताळू जातं कोणाकडं? हां हां, आरशात. बरं, आरशात कुत्रा आहे का ते प्रतिबिंब आहे म्हणजे खरे का खोटे. पण इतकी बुद्धी त्याची विलक्षण नाही ना की त्याच्यातलं खोटं आहे म्हणून दिसू द्या. पण कसं आहे ते खोटं आहे. आपली मात्र बुद्धी विलक्षण. पाहिले पण कसं आहे ते खोटं येते, खरं नाही ते भास येते. विशेष बुद्धी आहे तुमच्याकडं विशेष बुद्धी आहे म्हणून तुम्हाला माणसं म्हणावं लागेल. म्हणून तुम्ही माणसं आहेत आणि म्हणून ते कुत्री आहेत. ते काय तर कुत्रे ते काऊन जे नाही का बुद्धी चांगली नाही. बुद्धी येऊन माणूस चांगला समजाव का शरीर राहून ताजा बोक असतो पण बुद्धी नाही. अरे जाऊ दे, त्याला काय नाही, बुद्धी नाही, माणूस ताजा बोक आहे, फक्त काय नाही बुद्धी नाही. आणि वाळा चिळचिळे वकील साहेब आहेत. कोण आहे? मोठा माणूस आहे आणि तो तर हे 35 किलोचा आणि ते 200 किलोचा ढब्बूच ढब्बू. हां, मग तो मोठा का हे मोठा? होय, वजनाने तो मोठा आणि बुद्धीनं. मग बुद्धीनं जेव मोठा तो मोठा का वजनाने जेव मोठा आहे तो मोठा? हा, मग तुम्हाला मोठेपणा बुद्धीमुळे, बुद्धीचे वैभव अन्य नाही. दुजे बुद्धीचा वापर परमार्थाला करा, संसाराला वापरू नये. संसाराला बुद्धी वापरल्यामुळं देव कळाना, नादी लागली. कोण? तुमची बुद्धी कुलस असणारी विकसित बुद्धी. खरं बुद्धीचा वापर परमार्थात व्हा आणि ती आपण संसारात वापरल्यामुळं असल्याला देव कळाना ना, नसलेला संसार खरा वाटायला. जो नव्हता संसार नाही संसार आणि त्याच्यात बुद्धी रमली. बुद्धी बोधे सोखे परी एवढी वस्तू चुके, सोकली ती संसार करायला. तुमची बुद्धी पशुच्या बुद्धीनं संसार करावं आणि माणसाच्या बुद्धीनं परमार्थ करावं. संसार करायचं तर कोण्या बुद्धीनं करावं? पशुच्या बुद्धीनं करावं. स्पेशल त्याला मोकळी घे. काय करायची?
त्याला काही अडचण नाही, त्याला कपडे लागत नाही, त्याला विधी नाही लग्न करायला, किती पोरं झाले तरी त्याला काही अडचण नाही, किती खाल्लं तरी हजमाला घ्यायचं काम नाही, त्याला BP शुगर होत नाही. शिळं खा, पातं खा, गटाऱ्यातलं पाणी प्या, फ्रीजचं पाणी पिऊन रोगी व्हाले तुम्ही. कारण की तुमची बुद्धी फक्त परमार्थ करणारी बुद्धी आहे आणि पशुपक्ष्याची बुद्धी केवळ संसार करण्याची बुद्धी. त्याच्या बुद्धीनं संसार करा आणि तुमच्या बुद्धीनं परमार्थ करा. पण इथं उरफाट झालं, ते बी संसाराच्यात नादी लागले आणि तुम्ही बी तुमची बी बुद्धी काय करायली, त्याची नाही फजिती. पण माणसाची संसारात काय फजिती, कुत्र्याची नाही संसारात फजिती. होय, कुत्री मेली म्हणजे कुत्र रडलं का गावा? होय, त्याचे लेकरं मेले, त्याचे माबाप रडे का? त्याला लेकरं नाहीत का? मग रडे का ते? आणि तुम्ही होय, त्याचं घर कोणी मोडलं तर रडत बसले का ते? नाही, दुसऱ्या घरात जाऊन बसले, बुरजा खायला खुर्च्या. काही नाही काय द्यायला, ठीक आहे. आणि तुम्हाला आता संसाराचा धाक निरंतर होय, केव्हा रोती बोले सुरत तोयशी आहे. म्हणजे संसारात सगळेच माणसं चिंताग्रस्त, भयग्रस्त, रोगग्रस्त सगळ्यांनी ग्रासलेले आहेत. म्हणून ध्यानात घ्या, तुमची बुद्धी संसार करण्याची नाही, तुमच्या बुद्धीचं खरं वैभव हे परमार्थ करण्याचं. म्हणून हा पंचीकरण ग्रंथ आपण ऐकायलो. सुरुवात ह्याच आपली आणि ह्या ग्रंथ कळण्यामध्ये त्याला सुरुवात लागती अधिकारी. कोण लागतो? जसं मिलिटरीत जायचं तुम्हाला, मग तिथं अगोदर टेस्ट होत्या सगळ्या, अधिकारी लागतो. काय लागतो? निवड होत असती तिथं. 100 पोरं जरी गेले किंवा 1000 पोरं गेले तर त्याच्यातले लेले झालं तर 50च लागतील, बाकीचे वापस. कोण लागत आहेत? अधिकारी लागतो. टेस्ट होत्यात, मेडिकल, उंची, लांबी, छाती, वजन सगळ्या टेस्ट होत्यात त्या आणि पुन्हा तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा सगळं जेव्हा ते पास होईल, उत्तीर्ण होईल, त्यावेळेस त्याचा कुठं नंबर, आर्मीत नंबर काय लागतो? आणि बरेच भरती झाली पण वापस आले. लक्षात घ्या, तसं इथं अधिकारी लागतो. पंचीकरण ग्रंथ ऐकण्याकरता काय लागतो? अधिकार तर तुमच्याकडं आहेच, नरदेह मिळालेलाच आहे, तुमच्याकडं बुद्धी आहेच. मोक्षरेखे आला, भाग्याने नटला, नरदेह मिळाला म्हणजेच भाग्य आहे तुमचं. पैसा मिळाला म्हणजे भाग्य असतं असं तुम्ही मानलंय का? असं आहे? हां, मानलं तुम्ही का? असं आहे? मानलंय, मानेव आहे, खरं नाही ते. अरे नरदेह मिळाला म्हणजेच काय मिळालं? भाग्य मिळालं तुम्हाला. भाग्याचे, दैवाचे, नशिबाचे आहेत. आम्ही दैवाचे. हां, म्हणून आनंदीत राहावं माणसाने ज्याला नरदेह मिळाला. पण आपल्याला आनंद तवा होतो चांगले पैसे जमा झाले की, चांगला बंगला बांधला तर, पोरग नोकरीला लागला तर, पगार रटवून भेटली तर, खाला चांगलं मिळालं तर, दागिने चांगले घाला भेटले, त्यांनी आनंदी घेत आपण बाहेरून. कोणी कोण? बाहेरून जर मिळालं तर आपल्याला बरं वाटतं. नरदेह मिळाला तुम्हाला, याच्याबद्दल काय वाटतं? काही वाटत नाही तुम्हाला. काय मिळाला? नरदेह मिळाला, काही वाटत नाही, आनंद वाटत नाही तुम्हाला. हां, चांगले कपडे घातल्यावर आनंद वाटतो, चांगली दाढी केल्यावर बरं वाटतं, चांगले फॉक मारल्यावर
बरं वाटतं, दागिने अंगावर घातल्यावर बरं वाटतं, पैसे असल्यावर बरं वाटतं, बंगला असल्यावर बरं वाटतं, गाडी चांगली असल्यावर म्हणजे टिकून आनंद पाहिजे तुम्हाला. उसना अरे कौरक टिकल तो आनंद, कौरक टिकल तो आनंद लक्षात घ्या. देह मिळाला आनंदात असा आपण, काहून की साधन आहे परमार्थाचं आहे, भगवंत प्राप्तीचं साधन आहे. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार देवच होईन. तुम्ही म्हणले आम्हाला देव व्हायचं काय अडचण आहे, तुम्ही म्हणले सरपंच व्हायचं, तुम्ही म्हणले आमदार व्हायचं, हे होता येतं का? अडचणी आता लेला बोलावं लागतं, पाया पडावं लागतं, काली लोटागणं वंदिन चरणं, नाही हे बी नाही कळत का तुम्हाला? डोळ्याने पाहिलं, पैसे देऊन पुन्हा खुशामती करून दारू पाजून, आणि तुम्ही म्हणले आम्हाला देव व्हायचं काय अडचण आहे, देवच होईन म्हणत तिथे होती, जे म्हणले आम्हाला देव व्हायचं काही अडचण नाही. तरी का चित्तीनं धरावे, ही गोष्ट चित्तात धरायसारखी आहे का नाही? हां, आणि ती गोष्ट चित्तात धरायसारखी आहे का? धरली तरी होताल का तुम्ही? शक्य नाही. म्हणून ध्यानात घ्या, फार नरदे निधान लागलं हाताला, म्हणून अधिकारी लागतो. परमार्थाला कोण लागतो? अरे संसारात बी 10 माणसाचं कुटुंब असेल, त्या घरात अधिकारी माणूस जर असेल तर बरं चालतं, आणि अनधिकाऱ्याच्या हातात मालकी गेली तर बुकणं वाजवतो घराचा. 10 माणसाचं काय कुटुंब आहे, आणि मालकी कोणाकडे दिली? अधिकार नाही त्याच्याकडं, अनधिकारी, तो मालक झाला घराचा. घराचा काय झाला? नाच झाला ना, काऊन की कव्हा मालक धाब्यावरच, नीटच नाही मालक, एकर नाही कायलाय, आणि मालकी अशा मूर्ख माणसाकडं. मग अशा मूर्खाला अगं राजसत्ता बी कोणी असो, तालुक्याचा असो की ग्रामपंचायतला असो, कोणता मेंबर असो, जर व्यवस्थित नसेल आणि त्याच्या हातात सत्ता गेली तर सगळा सत्यानाश होत असतो. हेच व्हायलंय आता, तो विषय नाही आपला आता. पण लक्षात घ्या, तसं नरदेह मिळाला, आणि जर तुम्ही अधिकार जर नाही आला, तुमच्याकडं अधिकारावर नाही आले तर मिळून बी काय नाही. हां, जन्माली वाया गेली, भक्ती नाही केली, माझे माझे म्हणून गुंतू गुंतू मेली. हे बहुत सुकृती लाधला, पण भक्ती विने गेला. हां, काय माय व्याली चालू आहे ना हरिपाठ तुमचा. सुकृताचे फळते निळफळ हरे वे. म्हणून ध्यानात घ्या, काय मिळून मतलब जर मिळाला जर कळाला नाही तर हां बाई पद्मिनी, पण येऊ माणूस तस पोरग तसं आहे ते. होय, काय पद्मिनीचे सोहळे, हां काय कमी ती त्याला पान खाल्लं ते तिच्यात याच्यातून दिसत ते कातड्यातून, इतकी ती पद्मिनी, पण तो तसा आहे ना. तसं जर तुम्हाला नरदेह मिळून जर त्याची किंमत कळाली नाही, अधिकार नाही आला, तर मिळून बी काय नाही, मतलब नाही. म्हणून अधिकार परमार्थाला काय लागतो? कोणे व्हारे अधिकारी तया हरी देईल. अधिकार प्राप्त झाला पाहिजे, अधिकारावर आला पाहिजे. आता अधिकारीचे लक्षण सांगत असताना महाराज म्हणतात, कोणाला म्हणावं अधिकारी? बघा, कोण आहे अधिकारी? अधिकारी, आणि म्हणून इथं अनुबंध चतुष्टय सांगितलेलं आहे. अनुबंध चतुष्टय म्हणजे अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन, हे 4 असणारे साधनं येतं. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. अधिकारी ह्या ग्रंथाचा विषय काय आहे, संबंध काय आहे आणि फल काय आहे. म्हणून कोणताही ग्रंथ जो असतो
ग्रंथ या शब्दाचा अर्थ बघा, पुराण वेगळे, ग्रंथ वेगळे, पोथ्या वेगळ्या. ज्या ग्रंथामध्ये आपला ग्रंथी भेद जातो, जे ऐकून आपला ग्रंथी भेद जातो त्याला ग्रंथ म्हणावं. जे ऐकून आपला काय जातो, ग्रंथी भेद, गाठ, जन्म मरणाची जी पडलेली गाठ, संशयाची गाठ, द्वैताची गाठ, अशी गाठ हे बसलेली आपली अंतकरणामध्ये. अनेक गाठी आहेत तुमच्या, संशय तुमच्याकडं, भेद आहे तुमच्याकडं. मी आहे, देव बी आहे माझ्याहून वेगळा, जग बी आहे, हे अनेक आहेत. द्वैत आहे, द्वैताची झाडणी होत असते गुरुच्या ज्ञानाने. द्वैताची झाडणी गुरुविने ज्ञान, त्या कैचे कीर्तन घडेल ना मी. म्हणून ध्यानात घ्या. अधिकारी कोण, अधिकारी कोणाला म्हणाव, लक्षात घ्या. अधिकाऱ्याचे लक्षण सांगित असताना अनात म्हणून आत्मा, अनात्मा, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, षडसंपत्ती आणि मोक्षाच्या अशा 4 साधनांनी संपन्न मनुष्या पंचीकरणाचा अधिकारी आहे असे म्हटले आहे. हे 4 साधनं ज्याच्याकडं आहेत, काय काय आहे, वैराग्य हे, ज्याच्याकडं विवेक आहे, ज्याच्याकडं असणारं जिज्ञासा आहे, आणि संपत्ती आहे, शम दम परती तिच्या श्रद्धा आणि समाधान, षटसंपत्ती. संपत्ती म्हणजे ज्यांनी पुढचा व्यवहार करता येत असतो त्याला काय म्हणावं. हां, जशी तुम्हाला आता मुलगी द्यायची तर हुंडा असावा लागतो. संपत्ती काय द्यायची, मुलाला मुलगी इंजिनियरला द्यायची, डॉक्टरला द्यायची, वकिलाला द्यायची. मग तुमच्याजवळ काय पाहिजे, संपत्ती पाहिजे ना. उगाच उठ जाय जमल का तसं नाही. संपत्ती तसं तुम्हाला मोक्ष मिळवायचा, परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची तर ही षटसंपत्ती लागती. म्हणून अधिकारी हे झालं अनुबंध चतुष्टय, अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन. त्याच्यात पुन्हा दुसरा भाग आहे साधन चतुष्टय, विवेक, वैरागी, समाधी, षटक आणि मुमुक्षुता. हे साधन आहेत परमार्थाचे. परमार्थात प्रवेश करताना, परमार्थ करीत असताना पहिलं साधने विवेक. पहिलं साधने काय, परमार्थ कृतीचा नाही. परमार्थात करून काहीच मिळत नसतं आणि माणसं करण्याच्याच मागं येतं. फुल तरी वाहतेल, पाणी तरी वाहतेल, हात तरी जोडतेल, उदबत्ती तरी खोसतेल, प्रदक्षिणा तरी घालतेल, मुंडकं तरी, घंटी तरी वाजितेल. म्हणजे करण्यावरच सगळ्याचं काय, हां, गेल्यावर जरा बरं वाटतं, त्याला अंग मोकळं होतं. मनाचं काही होत नाही. मन जसं होतं ना, घरून जसं आलं तसंच आलं, इथून जसं होतं तसं गेलं. फक्त अंग मोकळं झालं चलून आणि वाकून, जरा अंगाला बरं वाटलं. म्हणून रोज येऊन काय घ्यायचं, कशामुळे, अंग मोकळं होण्यासाठी का मन मोकळं होण्यासाठी. हां, मन मोकळं झालं का जशाला तसंच राहिलं. आणि परमार्थात मन लागतं का शरीर लागतं, मन बदलाव का शरीर बदलाव. आणि मन बदलायचे उपक्रम हे आहेत. पंचकरण ऐकल्यानंतर मन बदलल का, हे बाहेरचे कर्म करून मन बदलत. कर्मानी बंधे मनुष्य लोके, गीता सांगते. अरे कर्मानीच माणसं बांधल्या गेलेत. कर्मानुबंधे, कर्म करून तर असणार पाप पुण्य हलन, पाप पुण्यानी नरकाला जावं लागायले. म्हणून ध्यानात घ्या. वास्तव कृतिप्रधान परमार्थ नाही, विचारतंत्र परमार्थ आहे. कशावर सुरुवात आहे, विचारावर. म्हणून क्षणोक्षणाची करावा विचार, तरावा व्यापार, हा विचारुनी अहंकार सांडीचे. विचारा वाचून न पविजे, काऊन की अविचाराने बंध तयार झालेला आहे. अविचाराने दुःख आहे, अविचाराने जन्म मरण आहे. म्हणून तुम्ही विचार करा. काय करा, हां, विचार करीत नाहीत का आपण. वाढावे संतान ग्रही, यावे धान धान्य, याचं काय चालू आहे, ते विचार आहे का.
ते माणूस नाही का विचार करू लागला 6 महिने म्हशीच्या शेंगात उडी टाकायची, रोज दात घासायचा, जर टाकली तर काय होईल, अशी होती जरा मसळ बोकणे शेंगाची. आणि रोज आपलं दात घासायचं, सकाळी ती निघून जायची मागं गुरखी. म्हणत टाकली तर काय होईल, काय करू लागला, किती महिने, एक दिवस निश्चयच केला. आता कौरक विचार करायचा, झाला ना आता बघ 6 महिने झालं, काय करायला, आणि टाकली उडी कोणाच्या शिंगात. अर्धा गेला, अर्ध मागं अर्ध पुढं लावून कळा. आता मसर बोंगाळीनं एवढी अचानकच पाड्यावर ती बोंगाळायची नाही, काय होईल, दूर रस्त्याला ह्या गलीनं त्या गलीनं त्या गलीनं घासू 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 बळच कोंडली, खटक्यात घातली. त्या माणसाला बाहेर काढलं. म्हणे काय मूर्ख माणूस येतो, विचार तर करावणार याच्यात उडी टाकायची. ते म्हणे मूर्ख आहेत का तुम्ही, काही अक्कल आहे का तुम्हाला, हे आजची आजच घटना आहे का ही, हां हे आजची आज घडलं आहे काय. अरे 6 महिने झालं रोज तेच करीत होतो ना मी, काय कशात उडी टाकायचा. मग तुम्ही विचार करीत नाहीत का, कोणचा, याला विचार म्हणतात का. अशा विचारातून जन्म मरणाच्या बाहेर पडणार आहेत का तुम्ही, अशा विचारातून असणारं मोक्ष मिळणार आहे का. म्हणून विचार कशाला म्हणावं, खरं खोटं याचा निवाडा करणे केला नाही का तुम्ही, कळत नाही का व्यवहारात मध्ये, हां कळत नाही का. सरकी लावली तर म्हणतात कापूस लावला, झाड उगवलं तर म्हणतात कापूस उगवला, हे पळाटी फवारली तर म्हणतात कापूस फवारला, पळाटी खुरपिली तर कापूस खुरपिला. नाही, ही विचारच आहे का नाही, हां विचारच आहे का नाही, विचारावाचून बोलायला तुम्ही. आणि केलं एक, आणि विचारात काय मुख्य कापूस आहे. पळाटी द्याना, पळाटी असून कमराईत काला झाला कापूस आमचा, हे छाती लागायला काय कापूस, कापूस आहे का झाड आहे ते, पण तुमच्या ध्यानात काय, हां कापूस. गुंड लागली आता आमच्या कापसाला, फुटला आमचा कापूस, पहिली येचणी झाली आमची कशाची, इकला कापूस, आणि आता राहिल्या पळाट्या. आता नाही कापूस, उपटिल्या पळाट्या, फुकून दिल्या पळाट्या. रे वा, काय बदललं तर काम तुमचं क्षणातच. हां न ध्यानात घ्या, म्हणजे विचार नाही की तुमच्याकडं, विचार नाही, विवेक नाही का तुम्हाला. दुधात तूप दिसतं, विवेक नाही का तुम्हाला. दुधात काय दिसलं, हां तूप दिसलं, हां डोळ्यांनी दिसलं का विवेकाने, तिथं डोळा वापरला का विचार. मग तुमच्याकडे विचार नाही का. मावशीला दुधात काय दिसलं, तूप दिसलं, म्हणून मावशीनं दूध तापिलं, इरजिलं, मंथन केलं, लोणी काढलं, कढीलं, डब्यात भरून ठेवलं. काय विवेक आहे का नाही. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता व्यर्थ वाया कथा सांडी मार्ग. उगे वाया कथा आणि वाया मार्ग टाकून द्या. उग काही बी मार्ग इथून कुठून बी आलेत लोक. एक जल लोटा अर्पण करो, सब मनकामना पूर्ण हो गया तुम्हारे. एक जल जे लादली लागल्यात बाया कोणाच्या, महादेव जिरून जाच्या मागाई जाग्यावर. हो घरचा महादेव बेजार, त्याला आंघोळीला पाणी नाही, ते निस्ता फिरायला रस्त्याला. आणि हे 4 वाजता उठून तांदूळ वाहू वाहू वास आला त्या मंदिराचा. सडायलीच ना ते तांदूळ. कोणी आलं की काय टाकायले, आणि ते पाणी ते तांदूळ आणि ते मग सडायला, आणि ते सगळा काय आला त्या मंदिराचा वास. हे पा भक्ती उत्तू आली. म्हणून ध्यानात घ्या, विचाराने
परमार्थात प्रवेश होत असतो. खरं काय आहे, खोटं काय आहे. हे त्रिगुण हरिपाठ चालू आहे ना आपला. त्रिगुण असार, निर्गुण सार, सारा सार, सरासर नाही. सारा सार विचार, हरिपाठ याला म्हणू हरिपाठ. सार आणि आसाराचा याचा काय केला, विचार केला. त्रिगुणात्मक हा प्रपंच आसार आहे. हे सगळं आसार आहे, त्रिगुण आसार. आणि याच्यात जे आहे जे निर्गुण ते सार. आणि असा काय केला, विचार केला. हे त्रिगुणात्मक जो प्रपंच आहे, तमगुण रजगुण सतोगुणाचा माया कार्य दृश्य प्रपंच हे आसार आहे. फलकट तो संसार, त्याला काय नाही, फल नाही. माऊली विज्ञानेश्वरी सांगायले याला बघा, हा जो संसार वृक्ष आहे याला नाही फूल नाही फळ बी. रुख हे रुख, शेऱ्याच्या झाडासारखा, न सावली न फळ. म्हणून शेराची सावली जैशी सज्जेनी ओळली, जसा शेराच्या झाडाखाली कोणीच बसत, आणि बसला तर ते उतल्याशिवाय राहतच नाही, तसं हा संसार याला नाही फळ. कोणाला काय मिळालं संसारातून सांगा बरं. कोणीतरी हात वर करा बरं. संसारात आम्हाला मिळालं का मिळवायचं. हां, अच्छे दिन आएंगे पण कब नाही, हे बी नाही कळत का तुम्हाला. अच्छा दिन पण कधी, कधीच येऊ शकत नसते. ह्या संसार दुःखाने बांधलेला संसार हे फलकट आहे, त्याला सार नाही, तो आसार हे टाकाऊ वस्तू आहे. टाकाऊ हे हा संसार कसा आहे, आज जरी तुम्ही नाही टाकला तर टाकावंच लागणार आहे. आज जरी तुम्ही धरला तरी टाकावंच लागणार आहे. बऱ्याच जणांनी टाकला, गेले ते घरदार सोडून, गाव सोडून, काय जे पद असेल पैसा असेल, हां ते चट नंगाया नंगा गया. मुठ बांध कर आया, मुठ फेल कर जाएगा, फिर भी धोखा खाएगा. काही आणलं नाही, काही नेता येत नाही, खोट आहे सगळं. लटका व्यवहार, सर्व हा संसार. सगळा संसार असो, कोणचा असो, तुमचा कार्य संसार असो की कारण असो, मिळालेला असो की प्रारब्धानी असो, कसा असो, चट्ट संपणारा संसार हे खोटा आहे, मिथ्य. म्हणून हा विवेक आहे. आपण विचार करायलो, काय करायलो, विवेक. हे सगळं खोटं आहे. पिंड खोटं, ब्रह्मांड खोटं, जे इंद्रियांनी कळतं ते खोटं, इंद्रिय खोटे, लबाड आहे ते, नसल्याला दाखविते तुम्हाला, तुम्ही फसलेत. हां, म्हणून दिसतं तसं नसतं, म्हणून तुम्ही फसते जग नाही. उगे नका ढकलू दुसऱ्यावर. आपला धंदा ते वे दुसऱ्यावर ढकलायचं आणि आपण मोकळं व्हायचं. काय करा, त्यांनी दुःखी केलं आम्हाला, आमचं गाव बेकार आहे, आमच्या घरातले चांगले नाहीत, आपण दुसऱ्यावर ढकलीत असतो, आपण स्वतःकडे घेत ना. म्हणून जे दिसतं ते सगळं खोटं आहे. इंद्रियांनी कळतं ते सगळं खोटं आहे. म्हणून इंद्रिया सवडी लपू नको वॉर्निंग दिली महाराजांनी. इंद्रिया सवडी, हां, लपू नको त्या इंद्रियाच्या पाठीमागं. खोटे दाखवायले ते इंद्रिय कसे दाखवितेत, खोटं. कम की इंद्रियच खोटे येतं. अरे ज्या इंद्रियानी जग कळतं, ज्याच्यात कळतं ते मनच खोटं आहे. कल्पनेचं मन का वास्तव हे मन, केवळ वाया म्हण हे नाव, एरवी कल्पनाची सावयव, दयासंगे जीव दशा वस्तू, ब्रह्मवस्तू आत्मवस्तू जीव दशाला आली केवळ मनामुळं. म्हणून लक्षात घेण्यासारख्या गोष्टी. आता आपण विवेक करायलो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. विवेक जर तुम्ही आता विवेक केला, विवेकाला सामुग्री लागती. जसं मंथन करण्याला काय लागती, डेरा लागतो, दही लागतं, आणि एक
रवी लागती, दोरा लागतो आणि एक चैतन लागतं. चैतन माणूस बाई काय लागतं, काय मंथन. आता करायचं मंथन. काय काय लागलं? पहिली गोष्ट आता नाही लागत डेरा म्हणा, पण पहिला काय लागत होता? डेरा. त्याच्यात दही, पुन्हा रवी दोरा. आणि ती महिला असो ती कोणी असो, घृतस्थळण लागत होतं, हे लागत होतं. तेव्हा लोणी येत होतं त्या, आणि ताक बाजूला होत होतं. आणि एकदा लोणी आलं, ताकातून बाहेर पडलं आणि ते लोणी ताकात जरी ठुलं तरी ते लोणी ताक होत नाही. काय होत नाही? ताकात जरी राहिलं तरी आता मात्र ते लोणी काय होत नाही. एकदा ऊसातून साखर तयार झाली पण पुन्हा ती साखर ऊस होत नाही. साखरेचा होय ऊस. कशाचा ऊस झाला? साखरेचा ऊस होत असतो. साखरेचा ऊस होत असतो का? ऊसाची काय झाली आणि एकदा साखर झाल्यावर पुन्हा त्याचं काय नाही. तसं ताकातूनच लोणी निघालं आणि ते ताकात जरी ठेवलं तर पुन्हा काय होत नाही, ताक होत नाही. तसं इथं बी आता मंथन करायचं आपल्याला, बोधरूपी इडजण घालून. कोणचं इडजण? बोध दिला सांगा ते मार्ग दाविला नीट. बोध करीत असतात सद्गुरू आणि होत असतो शिष्यावर, साधकावर, अधिकारावर. जो अधिकार ज्याच्याकडे आहे त्याला बोध होत असतो. कोण आहे? जो अधिकार, जो शिष्य आहे, जो साधक आहे, मुमुक्षी आहे, मुक्त होण्याची तीव्र जिज्ञासा आहे, असा सगळ्या साधनाने युक्त श्रवणाला बसला आणि बोध झाला, चांगदेवाला बोध झाला, मुक्त झाले. लक्षात घ्या, अर्जुनाला बोध झाला, भगवंताकडून मुक्त झाले. राजा परीक्षितीला बोध झाला शुकाचार्याकडून. 7 दिवसात राजा परीक्षिती काय झाली? मुक्त झाली. श्रीराम प्रभूला बोध झाला वशिष्ठाकडून. गेले सद्गुरूकड. असणारे विश्वर असणारे अवताराला आलेले कोणाकडे गेले? सद्गुरूकडे गेले. कृष्ण परमात्मा सांदीपनीकडे गेले. म्हणून अनेक जे आपण ऐकिलं, बोध झाला, मुक्त झाले, तसं हा असणारा अधिकारी आला. आणि याचं जर बघा, श्रद्धा रूपी पात्र. पात्र कोणचे घेतलं? श्रद्धावालंबते ज्ञानम. श्रद्धा जर असल तर त्याला ज्ञान होईल. श्रद्धाच नसल किती सांगा. म्हणून तर सांगायची पाळी आली महाराजाला, किती सांगू तरी नाही का ती पुढे शिंदळीचे. म्हणून तर वाजत असे बोंब कोणी नाही का ठिकाणी. म्हणून काय लागते परमार्थाला? श्रद्धा. ती बी श्रद्धात प्रकारे आंधळी श्रद्धा नको. कोणची श्रद्धा नाही का? आपल्याला काय कोणाचं बी ऐकायचं? आपल्याला काय सगळेच महारासारखे? आपल्याला सगळेच देव सारखे? म्हणजे गोल दगडावानी धक्का की कडबी बघता धक्का लागायचं काम निघाला कोण? दगड. ती श्रद्धा काही कामी नाही. म्हणजे शुद्ध श्रद्धा लागती. सजग विवेकासहित विचार करून परमार्थात शिरला. खरं खोट्याचा निवाडा करून. खरं काय आहे, खोटं काय, अशी त्याच्याकडे विवेक आहे. हे सगळं खोटं आहे आणि खरा आत्मा आहे. जे नित्य ते खरं आहे, जे नित्य नाही ते अनित्य ते खोटं आहे. आत्मा नित्य आहे, बाकी सगळं अनित्यही असणारी अशी विवेकासहित त्याच्याकडे श्रद्धा आहे. श्रद्धारूपी पात्रात बोधरूपी इर्जन घातलं. विवेकरूपी रवीनं मंथन केलं. रवीनं कोण्या? विवेकरूपी रवीनं काय केलं? मंथन केलं. श्रद्धारूपी पात्र. पुन्हा ते फुटकं नसून पात्र, नाहीतर टाकलं आणि चटणी खाली झरपलं. श्रद्धारूपी पात्र फुटकं नसून कसा असा होते? इतकी बघा दडजाचा भाव झाला.
एकदा श्रद्धा बघा, शास्त्रावर श्रद्धा, कशावर श्रद्धा नसते नाही आपली. कशावर? जे गुरु सांगताल तेच खरं आहे, शास्त्र सांगल तेच खरं आहे, ग्रंथ सांगतील ते खरं, हे करन ते खरं. तशी अशी दुभंगवाणी श्रद्धा नको, फुटणारी श्रद्धा नको, जिला तडा जाईल ती श्रद्धा नको. आणि तडा गेलेली श्रद्धेत किती जरी बोध टाकला तर चट काय होत असतं, बाजरतं. काय मंथन करताना काय लोणी. म्हणून तडा न गेलेली श्रद्धा, अशी एक निष्ठा भाव असणारी श्रद्धा, अशी श्रद्धा. आणि त्या श्रद्धेमध्ये बोधरूपी निर्जन घातलं, रवीनं मंथन केलं, विवेकरूपीनं आत्मरूपी लोणी हातात येतं. कोणचं लोणी? हां, आत्मरूपी. मंथन केलं विवेकाने, म्हणून विचाराने कळालं खरं खोटं. चानी वाडा कशाने? विचाराने. खरं आहे आत्मतत्व आणि खोटं आहे हे बाकी सगळं अनित्य आहे. जे कधी असतं कधी नसतं ते खरं नसतं. हे जग खरं नाही, काहून? नित्य नाही. हा देह खरा नाही, काहून? नित्य नाही. हे इंद्रिय खरे नाही, काहून? नित्य नाही. हे मन खरं नाही, काहून? आणि तुम्ही कधी नाही, तुम्ही कधी नाही. जागृती. आणि हे जागृतीत आहे का पसारा तुमच्याकडं आता? हे इंद्रिय, हे प्राण, हे मन, ही बुद्धी, हे शरीर आहे का स्वप्नात? याला सोडून, ह्या जगाला आणि ह्या पिंडाला सोडून स्वप्न पाहिलं का नाही? होय, कोणी पाहिलं? मी पाहिलं. म्हणजे मी तिथं बी आहे. कुठं? हे तिथं नाही. आणि स्वप्नातला देह आता नाही. स्वप्नातला देह आता नाही. हा 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 देह तर तिथं प्रत्यक्ष बी नाही आणि याचं स्मरण बी नाही. स्वप्नातला देह आता इथं प्रत्यक्ष जरी नसला तरी स्मरण आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही तिथं बी होते म्हणून नित्य. उगं तुम्हालाच बळजबरीनं नाही करायचं नित्य, आणि बळजबरीनं खोटा नाही ठरवायचा. शेव तिथं नाही म्हणून खोटा आहे, आणि तिथला देह आता नाही म्हणून खोटा आहे. हा देह तुमच्याकडं आला त्याच्या आधी नव्हता आणि पुढे बी राहणार नाही म्हणून खोटा आहे. उगं याला बळच खोटं नाही करायचं, आहेच खोटा. कोण? आणि तुम्ही नित्य जागृतीत आहात, स्वप्नात आहात, सुसुप्तीत आहात, बालपणात आहात, तरुणपणात आहात, वृद्धपणात आहात, ह्या देहाच्या आधी आहात. हा देह पुढं पडणारे तरी तुम्ही आहात, आणि आता बी. म्हणून तुम्ही कसे येतं? नित्य येतं. हा देह आणि ते आत्ता येतं, आत्ता नाही. याचा काही भरवसा. म्हणून अनित्य हा देह, खोटा आहे, कल्पित आहे, मिथ्य आहे. म्हणून माईक आहे. म्हणून तुम्ही नित्य असा विवेक, खऱ्या खोट्याचा, साराचा विचार, सत्य नित्याचा विचार, हा जो विचार ज्यांनी केला तो अधिकारी या ग्रंथाचा, क्षणोक्षणाहाचे. आणि तो कधी करायचा? हे बघा, एखादा माणूस पुरात पाळला, त्यांनी कधी विचार करायचा पुरातून निघायचा? ताबडतोब. का तिथं त्यांनी बंगले बांधायचा विचार करा? कशात अडकालाय? पैसे कमवायचा विचार करा? निवडून याचा विचार करा? वाहून चाललाय, पुरात पाड्याला आहे, नाका डोळ्यात पाणी चाललं, कुठं जाईल काही सांगता येत नाही. तसं तुम्ही बी पुरात पाडेले येतं. कशाच्या? भवसागराच्या. नाका डोळ्यात बरंच पाणी गेलंय. काहीचे निश्चित तोंडच दिसायले तर चट वाहून गेलेत. आणि विचार केलेले आपण कशाचा? तरुणाचा विचार करावा का दुसरा विचार करावा? क्षणाक्षणाला हाच विचार करावा. क्षणोक्षणाची तरावया पार नाशिवंत देह हा विवेक. याला सांख्यशास्त्र म्हणते. 6 शास्त्रापैकी सांख्यशास्त्र त्यांनी आत्मा अनात्म्याचा विवेक सांगितला. हे अनित्य आहे म्हणून शरीर इंद्रिय प्राण मन बुद्धी अनित्य आहे. आणि तू नित्य म्हणजे नित्य आहे ते आत्मतत्व आहे, म्हणजे अनित्य आहे ते अनात्मा आहे, टाकाऊ पदार्थ आहे, मिथ्या आहे, कल्पित आहे.
वाया येरझार हे, लटकं हे, खोटं आहे म्हणून याच्याकडं पाहत असताना, हे लक्षात घेत असताना सगळं खोटं आहे. शरीराकडं पाहत असताना खोटं आहे, इंद्रियाकडं पाहत असताना इंद्रिय खोटे आहेत, प्राणाकडं पाहत असताना प्राण बी खोटे, मनाकडं पाहत असताना आणि जो पाहला तो खरा आहे. 13व्या अध्यायात सांगितलं हे क्षेत्र आहे आणि तू क्षेत्रज्ञ आहेस. येत क्षेत्रज्ञ ते येत मीच जाणणे होते सर्व क्षेत्रात ते संगोपनी असे क्षेत्र क्षेत्रज्ञ ते जाणणे जे निरू ते ज्ञानतया ते मानू आम्ही. हे क्षेत्र आहे तू क्षेत्रज्ञ आहेस, तू चैतन्य आहेस, हे जडमुडा चेतन आहे, तू सच्चित आनंद स्वरूप आहे. असा आजचा विषय. आपण विवेकावर आहोत. विवेक संपला. विवेक आणि पुढं सांगू वैराग्य कशाला म्हणावं. असं आता रोज आपला हसणारा सकाळी 8 वाजता 8 ते 9 पाठ चालू होणार, रोज होणार. जोपर्यंत तुम्हाला ऐकायचं अशी इच्छा आहे, तुमचा जोपर्यंत संकल्प आहे ऐकण्याचा, तोपर्यंत काय चालू राहणार. म्हणून तुम्ही सगळ्याला तुम्हीच एकटे नका, तर तुम्ही उद्या एक 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 पुन्हा वाढून आणा. ज्योतशी ज्योत प्रेम की गंगा. हां, तुम्ही बी मुक्त व्हा. आपण तरुण इतराला तारा. ताटी उघडा. हां, जसं आपण सांगत असतो तसं व्यवहारातलं तसं हे बी एकूण एकाला काय करा, लोन द्या आणि सांगा सगळ्याला. हां, तर आणला तुम्ही, पण आता दोघांनी 2-2 KBC. आता तुम्ही जसं या KBCने केलं ना, तसं तुम्हाला बी काय करायची. पण ती गटारात गेली. आपल्याला मुक्त व्हायचं म्हणून माणसं जोडायची आपल्याला. हे लोन सगळीकडे द्यायचं आणि हे कळणं फार महत्त्वाचं आहे. हे इतकं कळणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला हा विषय कळाला, आवडला आणि तसा निश्चय झाला तर निर्भय निश्चिंत काहीच नाही. असं ऐसा कोठे आठवायची नाही, द्यायची बी देई. हां, ती प्रसन्नता, तो आनंद काहीच देऊ शकत नाही. असा जर कळालं तुम्हाला तर निर्भय निशंक विचारिता मग सुखानंद हृदयी. मग दे राहायला का दे गेला काय त्याची काय नाही. हे चिंता नाही. दे राहिला तरी काय अडचण नाही, आणि गेला तरी बी पाहुणाऱ्याला सांगड राहिली काय आणि सांगड फुटली काय, फुटीला अडकून दिली, तिची काय नाही चिंता नाही. काय झालं त्याला, आता पाहुणा आला, झोपीत जरी टाकलं पाण्यात तर मरत नाही. तो जागा असल्यावर टाकल्यावर मरल का. पाहुणारा झोपी गेला आणि पाण्यात टाकला, मेरण काय. अन्न पाहुणारा जागा असला आणि पाण्यात टाकला तर तो असा पालथाच येईल. कसा येईल, पालथाच येईल. तो असा उत्ताना नाही येणार. आणि झोपीतला पाहुणारा टाकला तरी बी तो पालथा येणार नाही. तो कसा येईल. मग ज्याला हा विषय कळाला, ज्यांनी विवेक केला, विवेकाने परमार्थात अधिकार प्राप्त केला, हे साधनं ज्यांनी आपल्या अंगावर घेतले, अशा ज्याचे त्याचे हे ते साधनं ज्यांनी त्यांनी करावं विचार. म्हणून आजचा आपला विषय विचारावर संपला. क्षणोक्षणाची हे सगळं खोटं आहे आणि आत्मा खरा आहे. तो आत्मा मी आहे. आणि म्हणून तुम्ही आत्मतत्व आहेत. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसमे विद्या. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी बी ज्ञानेश्वरी ओम नमो आद्य आहात तुम्ही, स्वतः सिद्ध आहात, स्वतः सिद्ध आहात. तुम्हाला सिद्ध करायची गरज नाही. स्वसमवेद्य स्वतः सिद्ध. कोण्या रूपाने, आत्मरूपाने. देह असिद्ध आहे अनात्मरूपाने. तुम्ही आत्मा आहेत शुद्ध रूपाने, स्वयं प्रकाश. म्हणून उद्याचा विषय उद्या पाहू आपण. सकाळी 8 वाजता सगळ्यांनी हजर होणे. 8 ते 9 पुंडलिका वरदी. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तो सावी. तो सोने मज द्यावे पसाय दानही. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूत परस्परे जडो मैत्र जीवांती दुरिताचे तिमिर जावो.
विश्वस्वधर्म सूर्य पहाहो, जो जीवांचिल तो ते लाहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनाव्रत भूमंडळी चला कल्पतरुची आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव चंद्रमे जे अलंछण, मार्तंड जे तापहीन, हे सर्वही सदा सज्जन, सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणे तिनी लोकी, भजिजो आदि पुरुखे आणि ग्रंथोपजीये, विशेषी लोकिये द्रष्टा द्रष्ट विजय, एत म्हणे श्री विश्वेश्वराहो, आवो येईल दान बजावो, येणे वरी ज्ञान देवो, येणे वरी ज्ञान देवो सुखिया, येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती. पुंडलिकावरदी केलं की बंद.